मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे काव्या, तिला टेन्शन येत असतं, तिला वाटत असतं आता मी हे सर्व कसं मॅनेज करू शकेल की नाही. आत्ता कुठे मी फ्री होऊन पुन्हा एकदा अभ्यासाला नव्याने लागणार होते, तर मध्येच आता हे प्रेग्नन्सीचं काय, जर मी हे बाळ ठेवलं तर मला अभ्यास करणं होईल का, असा विचार तिच्या मनामध्ये चालू असतो. आणि तेवढ्यातच ती किचनमध्ये येते आणि तिला पुन्हा एकदा स्वतःचा आवाज ऐकायला येतो. तिच्या मनामध्ये फार विचार सुरू असतात. तिच्यासमोर एक दुसरीच काव्या उभी राहते आणि ती तिला विचारत असते, तिला म्हणत असते, काय काव्या, खरं तर तुला, ती म्हणत असते, काव्या खरं तर आता तुला स्वतःच्या स्वप्नांवर फोकस करायला हवं. खरं तर पार्थचे स्वप्न नाही, तुला तुझे स्वप्न महत्त्वाचे आहेत. त्यानंतर ती स्वतःच विचार करत असते. तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि पार्थ म्हणत असतो, काव्या खरं तर मला विश्वासच बसत नाही आहे, तुम्ही आता आई आणि मी बाबा होणार आहेत. पण काव्या, मला तुम्ही फार काळजीत दिसत आहात, तुम्ही कसलं टेन्शन घेत आहे का काव्या. त्यावर काव्या म्हणत असते, नाही पार्थ. त्यावर तो म्हणतो, आता तुम्ही कसलाही स्ट्रेस घ्यायचा नाही आहे, कारण जर तुम्ही स्ट्रेस घेतला तर त्याचा परिणाम बाळावर देखील होऊ शकतो, असं पार्थ तिला समजावत असतो. पण काव्याचं मात्र दुसरीकडेच लक्ष असतं. हे पाहून पार्थ तिला म्हणतो, काव्या, मी केव्हापासनं तुम्हाला बोलत आहे, पण तुमचं मात्र दुसरीकडेच लक्ष आहे. नेमकं तुमच्या डोक्यामध्ये कसले विचार सुरू आहेत, असं पार्थ तिला म्हणत असतो. पार्थ तिला म्हणतो, आता तुम्ही खरं तर तुमचा नाही तर बाळाचा विचार करायला हवा, कारण मला तर वाटत आहे आता तुम्ही गर्भसंस्कारचे क्लास देखील लावा. हवं तर मी रोज येत जाईल, मी देखील तिथे बसत जाईल, असं ती काव्याला सांगत असतो. तेवढ्यातच काव्याचा स्वतःची इमेज तिच्यासमोर एक उभं राहते आणि ती म्हणत असते, काव्या बघ, तुला तर आता क्लास लावायचे होते, पुन्हा एकदा क्लासला जॉईन व्हायचं होतं आणि पार्थ तर तुला गर्भसंस्कारच्या क्लासबद्दल बोलत आहे. खरं तर आता तू तेच क्लास सोडूनच दे आणि गर्भसंस्कारच्याच क्लासला जा, कारण स्वतःची स्वप्न काही महत्त्वाचे नाही आहेत, ते तर काय कधीही होईल, पण खरं तर आता तुझं आई होणं महत्त्वाचं आहे, असं उलटं तिला सांगत असते. आणि काव्या मात्र ह्याच गोष्टीचा विचार करत असते. काव्या म्हणत असते, नाही, मला वाटत नाही की मी आत्ता आई होण्यासाठी रेडी आहे. मला खरंच कळतच नाही आहे की मी हे बाळ ठेवू की नको, कारण मला आता सध्या फक्त माझं IPS होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि एवढंच काय, तर मला माझी स्वतःची ओळख देखील बनवायची आहे. आणि पार्थ तिला म्हणत असतो, आता तुम्हाला सगळेजण बाळाची आई म्हणून अशी हाक मारतील. त्यावर तिची इकडे बिचारा जीवा मात्र सतत विचार करत असतो. त्याला फार वाईट वाटत असतं, त्याला टेन्शन येत असतं आणि तो रडत देखील असतो, कारण आता नंदिनी कधीही आई होणार नसते. आणि त्या जीवाने नंदिनीसाठी एक कविता देखील केली असते, कारण त्याला असं वाटलेलं असतं की तो आई बाबा हे दोघंजण नंदिनी आणि जीवा होणार आहेत. त्यासाठीच त्याने स्वतःवर आणि नंदिनीवर, त्यांच्या येणाऱ्या बाळावर कविता देखील केलेली असते आणि तीच कविता तो तिकडे वाचून देखील दाखवणार असतो सर्वांना. पण आता नंदिनी आई होणार नाही आहे, म्हणून तो रडत रडत तो कागद चोळामोळा करून फेकून देतो. त्यानंतर जीवाला जेवण्यासाठी आवाज देते आणि जीवा खाली निघून जातो. तिथे तेवढ्यातच वसुहत्या येतात आणि वसुहत्या तो कागद उचलतात. त्यानंतर पाहतात तर काय, त्यावर तारीख तर कालचीच असते आणि ते कविता वाचतात. त्यानंतर ते स्वतःच्या मनाशीच म्हणतात, खरं तर जीवा आणि नंदिनी, बघा आता मी काय करते, मला तर आता हा चांगलाच कागद सापडलेला आहे, असं ती म्हणते. त्यानंतर जीवा इकडे खाली जेवणासाठी गेलेला असतो. तिथे विक्रम काका देखील येतात आणि विक्रम काका मानिनीला म्हणत असतात, काय गं मानिनी, सर्वजण कुठे आहेत. त्यावर मानिनी काकू त्यांना सांगतात, खरं तर सर्वजण इथेच आहेत, येत आहे, तुम्ही बसा तरी आधी, फक्त मिथुन भाऊजीच कुठे गेले आहेत ते मात्र मला माहीत नाही. तेवढ्यातच मिथुन काकांची एंट्री होते आणि मिथुन काका म्हणत असतात, खरं तर वहिनी, मी आत्ता मंदिरामध्ये गेलो होतो आणि एवढंच काय, नवस देखील केलं आहे आणि हेच ते नवसाचे पेढे देखील आहेत, पण खरं तर हे आधी तुम्ही नंदिनीला खायला द्या, कारण मी तिच्यासाठीच नवस करून आलो आहे, असं मिथुन काका मानिनीला सांगत असतात. तेवढ्यातच तिथे काव्या आणि नंदिनी पार्थ देखील येतात.
त्यानंतर मिथून काका विचारत असतात, काय मानिनी, आज जेवणाचा काय बेत आहे? त्यावर मानिनी काकू म्हणतात, खरं तर आज वांग्याचं भरीत, भाकरी, रायता, कोशिंबीर आणि पुलाव देखील केलेला आहे. तेवढ्यातच मिथून काका म्हणत असतात, अहो वहिनी, हे काय? ह्याला तुम्ही चांगलं भोपळ्याचं मटण खायला द्या, म्हणजे ह्याला कळेल. तेवढ्यातच तिथे वसुआत्या येतात आणि त्यानंतर वसुआत्या म्हणत असतात, अरे काय रे जीवा, खरं तर मला तुझं आज फार कौतुक करायचं आहे. तू कसली सुंदर कविता केली आहे. खरं तर सॉरी, पण मी ही कविता तुला न विचारताच वाचली. पण तू अशी फेकून का दिला होतास हा कागद? खरं तर तू येणाऱ्या बाळासाठी आणि होणाऱ्या आईबाबांसाठी फार छान कविता केली आहेस, असं मानिनी काकू त्याला म्हणत असतात. तर जीवाचे डोळे आणखीनच भरून येतात, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. वसुआत्या जीवाला म्हणत असतात, खरंच तू फार सुरेख कविता केली आहेस. त्यानंतर त्या म्हणतात, अरे तूच का नाही वाचून दाखवत? खरं तर मी असं बहिणी बहिणींमधलं प्रेम पहिल्यांदाच पाहत आहे, असं ती जीवाला बघून म्हणत असते. ती म्हणत असते, बघ ना, नंदिनीला खरं तर फार मोठं दुःख झालं आहे, पण तरी देखील ती काव्याच्या आनंदामध्ये किती आनंद मानत आहे. आणि तू तर चक्क कविताच केलीस की त्या दोघांवर. चल बरं आता छान ही कविता सर्वांना वाचून दाखव. असं म्हणून आत्या त्या जीवाच्या हातामध्ये तो कागद देतात आणि जीवा ती कविता सर्वांना वाचून दाखवत असतो. इवल्याशा नाजूक पायात पैंजण घालून रुंजुलशील, आधी आई म्हणशील की बाबा म्हणशील, सानुल्या तुझ्या हातामध्ये काळ्या मण्यांच्या पोती, तुला तीट लावतील घरातली सारी नाती, पायात वाजत राहील सोन्याचा वाळा, सगळ्यांच्या मनात देखील जिव्हाळा, घरातल्या झाडासारखा रोज थोडा थोडा बहरशील, आधी आई म्हणशील की आधी बाबा म्हणशील. अशी कविता तो सर्वांना वाचून दाखवत असतो. पण नंदिनीच्या मात्र डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. ती रडत असते आणि ती रडत असताना पाहून तिला जो त्रास होत आहे हे पाहून काव्याच्या देखील डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि एवढंच काय, मानिनीला देखील कळत असतं. जीवाने ही कविता खरं तर काव्य आणि पार्थसाठी नाही तर स्वतःसाठी आणि नंदिनीसाठी केलेली असते. पण नंदिनी आणि जीवा मात्र आता आई बाबा होणार नाहीत हे मानिनीला माहीत असतं आणि मानिनी देखील रडत असते. जीवाला तर ती कविता वाचवल्या जात नाही. पुढे ती कविता वाचून दाखवत असताना त्याच्या हातातनं तो कागद खाली पडतो आणि मोठा हुंदका तो देतो. हे पाहून खांद्यावर हात ठेवते आणि तो कागद खाली पडलेला स्वतः घेते आणि उरलेली कविता स्वतः म्हणून दाखवते. पण जो काही त्रास सर्वांना होत आहे हे पाहून वसुआत्या मात्र स्वतःच्या मनामध्ये हसत असतात. तर ती कविता पूर्ण होते आणि सर्वजण त्यांचं कौतुक देखील करतात. मानिनी त्याला म्हणते, खरंच जीवा, तू अगदी अप्रतिम अशी कविता केली आहेस. तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तेवढ्यातच नंदिनी तिथनं उठते, म्हणत असते, कोशिंबीर राहिली आहे, मी ती घेऊन येते. त्यानंतर ती किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर ती रडत असते. मानिनीला मात्र ते कळतं की ती किचनमध्ये रडत आहे. हे पाहून मानिनी काव्याला इशाऱ्यामध्ये किचनमध्ये जायला सांगते. त्यानंतर काव्या किचनमध्ये जाते आणि मानिनी देखील किचनमध्ये जाते. इकडे बघते तर नंदिनी किचनमध्ये ढसाढसा रडत असते. ते पाहून काव्या तिला समजावते आणि काव्या देखील रडत असते. आणि इकडे जीवा चक्रा मारत असतो. फार रात्र झाली असते तरी देखील त्याला झोप येत नसते. पार्थ देखील बाहेर येतो आणि त्याला म्हणतो, तू झोपला नाहीस का? त्यावर तो म्हणतो, माझं सोडा बडे भैया, तुम्ही आणखी इथे काय करताय? त्यावर तो म्हणतो, तुला झोप येत नाहीये आणि मला कशी झोप लागू शकते जीवा, तू काय बोलतोयस हे? त्यावर जीवा म्हणतो, अरे दादा, तू झोप, तू आराम कर, खरं तर काव्याला तुझी गरज असू शकते, तू का इथे आला आहेस? त्यावर तो म्हणतो, जीवा, तुला आठवतंय का ज्या वेळेस तू 10वीला मेरिटमध्ये आला होतास, तुला चांगले मार्क पडले होते, पण मी मात्र फर्स्ट इयरला मला जाऊ शकलो नव्हतो कारण मी प्रचंड आजारी होतो, मला ताप देखील आली होते. त्यावेळेस तुला आठवतंय का तू किती मोठ्या आनंदाने पेढे घेऊन आला होतास, पण मात्र मी फेल झालो आहे, माझा रिझल्ट चांगला आला नाही. हे ऐकताच तू स्वतःचा आनंद विसरून तू देखील माझ्या दुःखामध्ये स्वतः रडत बसला होतास आणि मला सांगत होतास, मला हिंमत देत होतास की दादा, तू नक्की नेक्स्ट टाईम चांगल्या मार्काने पास होशील असं
असं सांगत होतास, मग आत्ता तुझ्यावर एवढं मोठं दुःख आलेलं असताना मी माझा आनंद कसा साजरा करू शकतो? खरं तर ज्यावेळेस मला कळालं होतं काव्या आई आणि मी बाबा होणार आहे, त्यावेळेस मात्र मला अगदी बेंबीच्या देठापासून लोकांना ओरडून सांगायचं होतं की मी बाबा होणार आहे. मला देखील सर्व कॉलनीमध्ये पेढे वाटायचे होते, पण खरं तर मी असं काही केलं नाही, कारण मला माझ्या आनंदापेक्षा तुझं दुःख मोठं वाटत आहे. आणि तू काळजी करू नकोस जीवा. खरं तर माझे एक ओळखीचे खूप मोठे डॉक्टर आहेत, आपण त्यांना एकदा डॉक्टरला दाखवूयात, त्यांच्याकडनं सेकंड ओपिनियन घेऊयात. आणि मला माहीत आहे त्यावेळेस मात्र चांगलीच नक्कीच गुड न्यूजच येणार, असं तो जीवाला समजावतो. त्यानंतर तो तिथनं निघून जातो आणि जीवाला देखील झोपायला सांगतो. जीवा मात्र झोपत नाही, तो फार अस्वस्थ असतो, त्याला वाईट देखील वाटत असतं. त्यानंतर तो पायऱ्यांवर येऊन बसतो आणि सर्व विचार करत, मागच्या गोष्टी आठवत तो रडत असतो. त्याला आठवतं की ज्या वेळेस ते बेबीच्या गोष्टी करत असतात, तो नंदिनीला सांगत असतो, ज्या वेळेस तू आई होशील त्यावेळेस मी हे करेन ते करेन, आपल्या बाळाला जी गोष्ट हवी आहे, तो ज्यावर बोट ठेवेन ती गोष्ट मी त्याला मिळवून देईल, एवढी मी मेहनत करेल, एवढा त्याच्यासाठी पैसा कमवेल, असं तो ज्यावेळेस नंदिनीला विश्वास देऊन सांगत असतो. ते सर्व त्याला आठवतं आणि तो रडत असतो. हे सर्व मानिनी मागून पाहत असते. त्यानंतर मानिनी त्याच्या जवळ जाते आणि ती देखील त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, पण जीवा मात्र मानिनी जवळ येताच तिच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडत असतो. आणि इकडे काव्याला मात्र फार टेन्शन असतं. ती शुअर नसते की हे बेबी तिने ठेवायला हवं की नाही, कारण तिला कलेक्टर व्हायचं असतं, ती जी एक्झाम असते तिला अभ्यास करायचा असतो. आणि इकडे काव्या पार्थला म्हणत असते, खरं तर पार्थ मला देखील आई व्हायचं आहे आणि मला देखील आनंद झालाच होता, पण खरं तर मला कळत नाही आहे की एकीकडे माझा अभ्यास आणि एकीकडे ही बाळाची जबाबदारी मी कसं मॅनेज करणार आहे. त्यावर पार्थ म्हणतो, अहो तुम्ही का काळजी करताय, मी आहे ना तुमच्यासोबत, आपण दोघं मिळून करूयात. त्यावर काव्या म्हणते, नाही पार्थ, तुम्हाला नाही कळणार, कारण आई होणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला नाही वाटत की मी इतक्यातच ही जबाबदारी पार पाडू शकेल, असं काव्या पार्थला रडत सांगत असते. पण पार्थचा मात्र पारात चढतो, तो काव्यावर चिडतो आणि तो म्हणत असतो, जर काव्या तुमच्या मनामध्ये आई होण्यावर शंका असेल तर मला देखील विचार करायला हवं, असं तो तिला रागामध्ये म्हणतो आणि तिथनं निघून जातो. काव्याला इकडे फारच टेन्शन येतं, तिला कळत नसतं नेमकं तिने काय करायला हवं. त्यामुळे ती समोर आरशासमोर बसून रडत असते. तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि नंदिनी तिला विचारते, काय झालं काव्या, तू का रडत आहेस? तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.